चिल्लर नाही बघ ना माझ्याकडे पण चिल्लर नाहीये. जन्मदाता आहे.
चलायचं वापस मित्राला बोलायला. खूप दुःख होतं मला. सगळ्यांच्या भावना समजून घेणं
माझा माणूस नक्कीच दुरुस्तीचं पाऊल पुढे टाकेल. मला पूर्वीसारखं पाहतं करेल. काठावरची शेतं भरतील. गावागावांना स्वच्छ पाणी मिळेल. हरणांचे कळप आणि मोरे नाचायला लागतील. आणि एकदा का लहान मुलांनी बघितले मी पुढच्या गावाला वाहत वाहत निघून जाईल. ए माणसा, मला अडवू नकोस रे. मला अडवणे म्हणजे पावसात थांबवणे. एवढं जरी तुला कळालं तरी सुखाचे दिवस आता जवळ आहे. माणसा, मला अडवू नकोस. या चक्राला थांबवू नकोस रे माणसा. मला अडवू नकोस. आपण माणसं जलचक्रात निसर्गात किती अडथळे निर्माण करत आहोत. या कॅरी बॅग्स, पन्नी, वॉटर बॉटल्स, निर्मालय, दवाखान्यातील कचरा हे सर्व आपण नदीमध्ये फेकतो आणि जल प्रदूषित होते. म्हणून काळात आता आपण माणसं झाडे सुद्धा खूप वेगाने तोडतोय. त्यामुळे हवा शुद्धही राहिली नाही. पाऊसही पडणं कमी झालंय. म्हणणारे बाळा, एसी कूलर लावणे खूप गरजेचे होत आहे. ओझोन लेअरचा थर पण कमी होत आहे. आमचे सर सांगत होते की पृथ्वीवर फक्त 1% पाणी पिणार आहे. ते पण माणसं अशुद्ध करत आहेत. हो ना आजी? बरोबर आहे बाळा तुझं. अरे, आपण माणसांनी हे पाणी अशुद्ध केले. आता हे पाणी अशुद्ध होऊ नये यासाठी आपण सर्व माणसानेच काळजी करायला हवी. अरे तन्मय बाळा, या माणसांनी माणसांनी पाण्याची वाटोळं करून टाकली आहे. पाणी शेतकऱ्यांना भेटत नाहीये. त्याच्यासाठी आपल्यासाठी अन्न उगत नाहीये आणि आपण माणसं पाणी नुसतं वाया घालवतोय. आजी, आपल्याला पाणी वाया न जाऊ देता एक थेंब वाचवायला हवा. हो ना आजी? बरोबर आहे तन्मय तुझं. अरे, जलसंकट ही किती मोठी समस्या झाली आजची. हो ना? अरे, ते जलसंकट जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला झाडे लावली पाहिजे, ती वाढवली पाहिजे, ती जपली पाहिजे. तरच आपण या जलसंकटाला आहे ना थांबवू शकतो. अरे, तुझा मित्र आहे ना, त्याने मागच्या वर्षी बर्थडे पार्टीमध्ये किती वेस्ट केलं ते प्लास्टिकचं वगैरे वगैरे. त्याला आहे ना तू सांग की आहे ना प्लास्टिकच्या ऐवजी तू कागदी पेपर्स वापरत जा आणि दररोज तुझ्या वाढदिवसाला एक तरी झाड लावत जा. हो आजी, मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगणार की प्रदूषण करू नका, आपल्या क्षेत्राला खराब करू नका. अरे, तुला माहितीये का, आमच्या वेळेस आहे ना जल पुनर्भरण असे होते आणि आता जल पुनर्भरणाची काळाची गरजही वाढलेली आहे. तोपर्यंत जलचक्र ते सुरळीत चालणारच नाही. हो ना? तुला सांगशील नक्की की सांगल. पाण्याची अपव्यय न होऊ देता पाण्याचा एक थेंब वापरता अपव्यय टाळता आपल्याला हवा. कोणाची? बरोबर आहे बाळा तुझं. चल आता आपण एक संकल्प करूया. पाणी वाचू, विश्व वाचू, पाणी वाचू, सृष्टी वाचू. सर्वांनी हा संकल्प मनामध्ये धरून जल अपव्यय टाळावा आणि जल अशुद्ध न होण्यासाठी प्रयत्न करावे.